इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज सोलापुर। धनगर समाज व एनटी प्रवर्गातील सर्व तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर बिनव्याजी कर्ज मिळावं याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तशा प्रकारचे आदेश सर्व बँकांना द्यावेत। पंढरपूर येथे अहिल्या भवन जागेसाठी जागा उपलब्ध करून 5 कोटी निधी द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी विधान भवनातील उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिले। यावेळी माऊली भाऊ हळवणकर, नवनाथ पडळकर, अमोल बापू कारंडे, यतिराज होनमाने यांच्यासह धनगर समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते। वरील मागण्या मान्य न झाल्यास पंढरपूर येथे आषाढी एकादशीला पहाटे 2 वाजता विठ्ठल मंदिराला शेळ्या मेंढ्यासहित धनगर समाज बांधव प्रदक्षिणा घालणार आहेत। होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी सरकारवरती राहील, अशा प्रकारचे निवेदन करण्यात आले। परवा दिवशी मुंबई येथे महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी व महाराष्ट्रातल्या एनटी मधल्या अ ब क ड या सर्व घटकातील युवकांना प्रत्येकी 30 लाख रुपयाचं कर्ज बिनव्याजी स्वरूपात द्यावं अशी आम्ही मागणी केलेली आहे। तसेच महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। घरकुलाचा प्रश्न प्रलंबित आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे, मेंढपाळांचा प्रश्न प्रलंबित आहे। त्यासाठी उद्या 17 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा करण्यासाठी येत आहेत। तर त्या पूजेला तमाम महाराष्ट्रातल्या सर्व धनगर समाज बांधवांनी व महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळ बांधवांनी आम्ही असं ठरवलेलं आहे की या पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी व या राज्य सरकारला आठवण करून देण्यासाठी लोकशाहीच्या मार्गानं महाराष्ट्रातील आम्ही सर्व मेंढपाळ बांधव मेंढरं घेऊन आमचे घोडे, कुत्री, कोंबड्या, लेकरं बाळं आम्ही सगळे घेऊन ह्या मेंढपाळ पंढरपूरच्या दिशेनं आज निघालेलो आहे। आणि असं रोज पंढरपूरचा प्रवास आता ह्या महाराष्ट्रातून सगळीकडून मेंढपाळ बांधवांचा चालू झालेला आहे। आणि या देशाची निर्मिती झाल्यापासून आम्ही गोपालक आहेत आणि पशुपालक आहोत असं अनेक ठिकाणी लिहिलं आहे, अनेक ठिकाणी वाचले, अनेक लोकांच्या भाषणातनं ऐकलं आहे। पण आज गोपालक आणि पशुपालकांची आज जी आमची भटकंती जर बघितली तर ह्या राज्य सरकारला 70 वर्षामध्ये आजपर्यंत कधी कुणाला याची जाणीव झाली नाही। पण ही जाणीव करून देण्यासाठी व आमच्या प्रश्नासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही साकडं घातलेलं आहे आणि आमची धनगर एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी। तर त्यासाठी आम्ही या पंढरपूरच्या दिशेनं पांडुरंगाला प्रदर्शना घालण्यासाठी सर्व मेंढपाळ बांधव पंढरपूरच्या दिशेने निघालेलो आहे। येळकोट येळकोट, जय मल्हार। माझं नाव कुंडेबा सोळ, गाव मान्याजीवाडी। आम्हाला शेकडो वर्षापासून आमचा हक्क असताना आम्हाला धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल पंढरीच्या पांडुरंगाला ज्या 17 तारखेला यायच्या आषाढी एकादशी वारीला उपमुख्यमंत्री दोघं पण येणार आहेत। त्यापर्यंत आमची सरकारनं आरक्षणाची मागणी जरा जे मागण्या आहेत त्या धनगर समाजाच्या लोकशाहीबद्दल जे मागण्या आहेत त्या मागण्या जर मान्य नाही केलं तर आमची काय मेंढरं, शेरडं, कुत्री, कोंबड्या, गुढी, गाढवं सगळे घेऊन सगळं आमचं जी साहित्य आहे ती घेऊन पंढरीच्या पांडुरंगाची वाट धरून एकाडी आशेला निघालोय। पंढरपूरला घेरावा टाकण्याला पांडुरंगाला घेरावा टाकून पांडुरंगाचं दर्शन घ्यायसाठी आम्ही निघालेलो आहे। जे मागण्या आहेत त्या ह्या 17 तारखेपर्यंत आमच्या धनगर समाजाच्या ह्या भटक्या समाजाच्या ह्या वनवासात ह्या घोळामध्ये जी मागण्या आहेत ते सरकारनं आमच्या मान्य केल्या पाहिजे। आमची न्याय आम्हाला मिळवून दिली पाहिजे। शेकडो वर्षापर्यंत ही धनगर समाजा ह्या वनवासात ह्या घोळामध्ये आलाय। कोण हाणतंय, कोण मारतंय, कोण काय बी करतंय, कोण नसताना कोणाचा संबंध नसताना काय बी करतंय। त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्याला आमची नम्र विनंती आहे। आमच्या मागण्या जी मागण्या आहे त्या फारीटची मागणी असेल, आमच्या अजून दुसऱ्या मागण्या आहेत त्या अजून कोणतं गाववाली त्रास द्यायचे झालं, रात्री कोण चोरी इत्यादी ह्याच्याबद्दल सरकारनं आमच्यासाठी काहीतरी कायदा व्यवस्था केला पाहिजे।
सरकारला जाग आली पाहिजे, ह्याच्यासाठीच आमची कळकळीची विनंती आहे सरकारला. सरकारनं ही सगळ्या सरकारनं ही सगळं बघितलं पाहिजे. आमचं किती वनवास आहे, किती घोळ आहे. पाऊस झाला तर एका वेळेला भाकरं पिटतात, तर एका वेळेला पाणी नाही, चारा नाही. एवढ्या समस्या करून बी आणि लोकांचा एवढा वनवास मार खावावं, जे हे करावं सगळ्याबद्दल ह्याच्यासाठी धनगरला सरकारनं आमच्यासाठी जाग यावं, सरकारनं बघावं आम्हाकडं. म्हणून ही पंढरीच्या पांडुरंगासाठी आम्ही आज निघालोय पंढरीच्या वाटेने पंढरीच्या पांडुरंगाकडं. 17 तारखेपर्यंत नाही जर मागणी केली तर जे तमाम आमच्या कर्नाटकात महाराष्ट्रात जे धनगर आहेत तेवढ्या धनगरासकट कोंबड्या कुत्र्या सकट आमची जे साहित्य आहे ते सगळं घेऊन पांडुरंगाच्या वारीला जाऊन आम्ही धनगरांनी सगळ्या वेढा टाकणार आहे. जय मल्हार. जय मल्हार. मी यतिराज होनमाने. आज संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक भागातून मेंढपाळ बांधव येत्या 17 तारखेला जी आपली पंढरपूरची आषाढी एकादशी आहे त्या पूजेला मुख्यमंत्री साहेब पूजा करण्यासाठी येणार आहे. त्यांचा तो मान आहे. परंतु ते पूजेला येण्याच्या अगोदर धनगर समाजाच्या ज्या मागण्या आहेत, परवा विधानभवनामध्ये बैठक झाली, त्या मागण्या आषाढी एकादशीला येण्याच्या अगोदर त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत. अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाज बांधवांची आहे. आणि ती मागणी जर त्यांनी पूर्ण नाही केली, आमच्या मागण्या अशा आहेत की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामंडळावरती पैसे टाकून प्रत्येक तरुण धनगर बांधवाला व्यवसाय करण्यासाठी 20 लाख रुपये बिनव्याजी कर्ज योजना मिळावी, धनगरांना एसटी आरक्षण मिळावं आणि जे गुरं मेंढरं चरणारे आमचे जे बांधव आहेत धनगर बांधव त्यांना कुरण मिळावी, आरक्षित जागा मिळावी, अशी आमचे जे मागण्या आहेत प्रमुख. या मागण्या जर येणाऱ्या काळात येणाऱ्या आषाढी वारीपर्यंत पूर्ण नाही केल्या तर आम्ही पंढरपुरामध्ये हजारो मेंढ्या घेऊन पंढरपूरच्या मंदिराला घेराव घालून मुख्यमंत्र्यांना पूजा करू देणार नाही, असं संपूर्ण महाराष्ट्रातील धनगरवासियांच्या माध्यमातून आम्ही हा संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू इच्छितो आहे. त्यामुळे येत्या 5 दिवसाच्या आत मुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य करून धनगर समाजाला न्याय देण्याचं काम करावं, अशी मागणी मी करतो. धन्यवाद. वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल. 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है. यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है. क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है. बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है. राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है. आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं. साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं. बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है. अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में.